नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. पार्थ पवार आणि हेमंत गावंडे. आता पार्थ पवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे सुपुत्र. राष्ट्रवादी काँग्रेसची विचारसरणी आहे फुले शाहू आंबेडकरवादी. आणि हेमंत गावंडे हे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून मिरवतात. सावरकर प्रेमी आहेत. मोहन भागवत, प्रवीण तोगड्या अशा दिग्गज नेत्यांबरोबरची छायाचित्रे त्यांनी एकेकाळ प्रकाशित केलेली आहे. आणि आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कसे जवळचे आहोत यासाठी त्यांनी एकदा मोठी शिट्टी वाजवली होती, म्हणजे व्हिसल ब्लोअर म्हणून. ती शिट्टी त्यांनी एकनाथ खडसेंच्या विरोधात वापरली होती, ज्यामुळं एकनाथ खडसेंना आपलं मंत्रिपद हे गमवावं लागलं होतं. त्या एकूण विषयी आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. कारण सरळ आहे. पार्थ पवार बोपोडी म्हणजे पुणे शहरामध्ये बोपोडीची जी जमीन हडपली पार्थ पवारच्या अमेडिया कंपनीने, आणि हे सगळे गुन्हेगार जे आहेत त्याच्यामध्ये हेमंत गावंडे देखील आहे. म्हणजे दोन विचारधारा या कशा या घोटाळ्यामध्ये एकत्र आलेल्या आहेत, त्या एकूण विषयी आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, महाराष्ट्राचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस असल्यावर आपल्याला भ्यायचं काय कारण आहे असं पार्थ पवार यांना वाटणं स्वाभाविक आहे. हेमंत गावंडे यांना वाटणं स्वाभाविक आहे. परंतु कोरेगाव पार्कच्या जमिनीवरून जो काही तडाखा बसलेला आहे त्या तडाख्यामुळे सावध झालेल्या प्रशासनाला अखेर जाग आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं जे प्रशासन आहे ते कधी कधी कसं गतिमान होत असतं हे सध्या महाराष्ट्राला कळतंय. आणि का ते होतंय? कारण की आता आपल्या सरकारच्याच मुळावर घाव पडण्याची शक्यता आहे. मग काय झालं? 7 तारखेला म्हणजे आज संध्याकाळी आपण बोलतोय, अगदी पहाटे म्हणजे मध्यरात्री एक गुन्हा दाखल झाला. तो गुन्हा काय दाखल झाला, का करावा लागला त्यासंबंधी अतिशय थोडक्यामध्ये बघा. पुणे शहरातील बोपोडी गावात कृषी विभागाची सरकारी जमीन बेकायदेशीरपणे खाजगी मालकीत हस्तांतरित करण्याच्या प्रयत्नात मोठा घोटाळा झाला. या प्रकल्पात खडक पोलीस ठाण्याने 7 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 1:11 FIR दाखल केला. ही जमीन कोट्यवधी रुपयांची असून सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून बनावट दस्तऐवज तयार केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्स LLP कंपनीशी जोडलेले आहे. आता इथं काय झालेलं आहे? जसं कोरेगाव पार्कमध्ये पार्थ पवार यांना आरोपी म्हणून गौण्यात आलेलं नाही, कारण ते आधी शुद्ध चारित्र्याचे आहेत. अजित पवार अर्थमंत्री, महाराष्ट्राचं सगळं हिशोब ठेवणाऱ्यांचे ते सुपुत्र आहेत, त्याच्यामुळे ते आरोपी नाहीत. बरं, ते 99% भागीदार आहेत त्या अमेडिया होल्डिंग्समध्ये. परंतु 1% जो भागीदार आहे दिग्विजय पाटील, जो त्यांचा पार्थ पवारचा मामे भाऊ आहे. रणजित सिंह हे धाराशिवचे भारतीय जनता पार्टीचे, त्यांचा तो भाऊ आहे, चुलत भाऊ. आणि सुनेत्रा पवार यांचा तो भाचा. म्हणजे आता बघा, त्याच्या डोक्यावर हे नारळ फोडलेलं आहे, त्याला आरोपी केलेलं आहे. तू अंगावर घे. तू जरी 1% भागीदार असला तरी तू तुझ्या अंगावर घे, नाही तर माझ्या पप्पाला, माझ्या बाबाला, माझ्या दादाला काय उपमुख्यमंत्रीपद सोडावं लागेल आणि सगळा घोळ होईल. म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा येईल वगैरे वगैरे, ते सगळं येईल. कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट येईल. मग ते काय होईल? सगळंच गमवावं लागेल. मग तू तुझ्या अंगावर घे असं त्याला सांगितलेलं आहे. आता अजित पवार थोड्या वेळाने पत्रकार परिषद घेणार, ते काय बोलतील ते बघू आपण. आता हे झालेलं आहे. याच्यामध्ये म्हणजे दोन्ही प्रकार, कोरेगाव पार्क आहे आणि हे बोपोडी, या दोन्ही ठिकाणी काय केलेलं आहे की याला पार्थ पवारला आरोपी केलेलं नाही. आता आपण बोलतोय कुणाबद्दल? विशेष करून
ते म्हणजे हेमंत गावंडे. आता हे हेमंत गावंडे जे आहेत हे एकदम कॅरेक्टर, खास कॅरेक्टर. ते बिल्डर आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहोत असं ते म्हणतात. त्याच्यात पुन्हा ते एक प्रकार आहे व्हिसल ब्लोअर. त्यांना हे प्रमाणपत्र कधी मिळालं? ज्या वेळेला एकनाथ खडसे यांचा गेम करायचा होता देवेंद्र फडणवीस यांना. कारण खडसे फारच फडफड करायचे. 40 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीला उभं केलेलं आहे, मी सिनियर आहे, मला मुख्यमंत्री करायला पाहिजे होतं वगैरे ते असे बोलले आणि त्यांचा कार्यक्रम लागला. मग अशा वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्या वाटेतला काटा दूर करण्यासाठी काहीतरी ठोस पाहिजे खडसेंच्या विरुद्ध. मग उपयोगाला आले हेमंत गावंडे. 2016ची गोष्ट आहे. मग ह्या हेमंत गावंडेंनी काय केलं की सांगितलं की बघा त्यांचे ते मंदा खडसे, त्यांचा जावई, त्यांनी बघा ती एवढ्या मोठ्या कोटी रुपयाची ती भोसरीची जमीन किती स्वस्तामध्ये घेतलेली. आणि हा हेमंत गावंडे हा स्वतः पोलीस ठाण्यात गेला, ती तक्रार केली, ते त्याच्यात सिद्ध झालं, चौकशी समिती बसवली. आणि मग आज एकनाथ खडसे जे म्हणत आहेत जी कारवाई माझ्यावर तुम्ही केलेली आहे ती अजित पवारांवर का करत नाही, हा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस यांना. आणि हे जे हेमंत गावंडे आहेत हे बघा 2014मध्ये विश्व हिंदू काँग्रेस दिल्लीला भरली होती. तिथं हे महाभाग गेले. तिथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना भेटले. नंतर त्यावेळेला बरं होतं प्रवीण तोगडिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं म्हणजे ते फाटत चाललेलं होतं, पण ते पण प्रवीण तोगडिया तिथं होते. या पठ्ठ्यानी गावंडेंनी या दोघांबरोबर फोटो काढले आणि ते फेसबुक इकडं तिकडं सगळीकडं प्रसारित करून टाकले. आणि त्यांनी असं भासवलं की बघा मुख्यमंत्री महोदय फडणवीसजी, मी आपलाच एक आहे, मी ते चिन्मय मिशन वगैरे काय बाकीचे करतो, हिंदुत्ववादी काय वगैरे ते वेगळं आहे, पण मी तुमच्या कामाचा आहे. आणि मग मला तुम्ही आता कसं आहे आश्रय द्या. मी आता खडसेंचा कार्यक्रम केलेला आहे. आणि मग त्याला आश्रय मिळाल्यामुळं काय झालं, पुण्यामध्ये जे रिअल इस्टेट माफिया वेगवेगळे मुखवटे घालून जे लोकांना लुटत आहेत राजरोसपणे झाले. मग त्याच्यामध्ये आता ते मुरलीधर मोहोळ केंद्रातले काय महाराष्ट्रातले पहिले सहकार राज्यमंत्री, विशाल गोखले काय, बडेकर काय, सगळेच मित्र आपले. चाललाय कार्यक्रम. ते आटपलं की मग अजित पवारांचा आता कार्यक्रम करण्यात आलेला आहे. ते चंद्रकांत पाटील जे माजी पालकमंत्री ते खुश झालेले आहेत. आणि मग आता हेमंत गावंडे म्हणजे थोडक्यात कसं आहे, जाता जाता एका ओळीमध्ये एवढंच सांगायचं आहे, विचारसरणीशी काही देणं घेणं नाही आहे. आम्हाला काय आहे, आमच्या बापाचा आहे महाराष्ट्र, आम्ही पाहिजे तेवढी स्टॅम्प ड्युटी भरू, 500 रुपये जिथे 21 कोटी रुपये भरायची. जी जमीन आम्हाला दिसल ती कृषी खात्याची आहे, केंद्र सरकारची बॉटॅनिकल गार्डनची, कोरेगाव पार्कची आहे का, ही कुठली आहे, आम्हाला काही देणं घेणं नाही. आम्हाला ती मध्यवस्तीत आहे ना, आम्हाला इमले बांधता येतील ना, कोट्यावधीचे घोटाळे करता येतील ना, मग आम्हाला कोण रोखणार आहे. कारण आमचे बाप जातेच म्हणजे काय सरकार आहे. मग सरकारच्या पुढं कोणाचं चालणार, हे असं महाराष्ट्रात सध्या चालू आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असाच अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.